मी भाऊंना फार जवळून अनुभवलेला आहे, ते फार भाऊक आहे. आज त्यांची परिस्थिती फार चांगली आहे, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती त्याने परिपूर्ण आहे. परंतु चांगले दिवस आले म्हणून मागचे दिवस ते कधीच विसरले नाही. आम्ही ज्या वेळेला गप्पा मारतो त्या गप्पांमध्ये त्यांचा हा बालपणाचा जो काळ आहे ते कधीच विसरले नाही. आणि जी व्यक्ती मागचे दिवस विसरले नाही ती परिपूर्ण असते असं मला वाटतं. बंधूंनो, भाऊ अतिशय कुटुंब वत्सल आहे. त्यांनी आई वडिलांची जी सेवा केलेली आहे ती मी जवळून बघितलेली आहे. त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सांभाळलेला आहे आणि त्यांचेच आशीर्वाद हे भाऊंना उपयोग करत आहेत. या ठिकाणी फक्त भाऊंचंच कौतुक करून चालणार नाही, तर त्यांच्या जोडीला त्यांना साथ देणारी ही जी धर्मपत्नी आहे अंजला, तिचं देखील योगदान तेवढेच आहे. असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो आणि तो हात अंतुलाने दिलेला आहे. त्या अंतुलाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण आई आणि बाबा जेव्हा जेव्हा एक आदेश पडायचे रात्रंदिवस एक करून त्या सदैव तत्पर आहे. भाऊंना तर वडिलांच्या शेवटच्या क्षणाला जवळ बसलं पाहिजे, रात्रंदिवस ते बाबांजवळ बसून राहायचे आणि बाबांची गप्पा व्हावी. मित्रांनो, बऱ्याच कुटुंबामध्ये म्हाताऱ्या माणसांचा कंटाळा आहे, हा बाबा केव्हा जाईल तेव्हा आपण मोकळे वाटत होतो. परंतु भाऊंच्या बाबतीत तसं नाही. भाऊंनी कुटुंब सतत असलेले आहे. मित्रांनो, मी गीता वाचताना बघितलेली आहे लोकांना, परंतु गीता जगणारा भाऊ आम्हाला दिसला आहे. हे कर्मयोगी विनम्र स्वभाव आणि या स्वभावामुळे ते सगळ्यामध्ये क्रिय झालेले बोलतात कमी, त्यांचं बोलणं अतिशय कमी आहे, परंतु कर्तृत्व महान आहे, म्हणून मी त्यांना कर्मयोगी ऐकायला म्हटलं आहे. आपण ज्या ठिकाणी हजेरी लावली त्याबद्दल मी आपलं सदैव ऋणी राहतो. मी थोडक्यात माझ्या जीवनातील शिल्पकार परमेश्वरांनी सुखाने व आई वडिलांच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात नवीन नवीन मित्र, शाळकरी व गुरु शिक्षक हे सुद्धा उत्तम शिक्षणामुळे शिक्षण घेत असताना चांगले जीवनात मित्र मिळाले. परिस्थिती गरिबीची असताना, झोपटपट्टीत जीवन जगत असताना माझ्या आई वडिलांच्या कृपेने 7वी पर्यंत नगरपालिका शाळेत माझे पूर्ण शिक्षण झाले व पुढील शिक्षणासाठी मी इयत्ता 8वी मध्ये शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षणाचे धडे घेत असताना त्या ठिकाणी मला चांगले मित्र मिळाले. त्या मित्रांमुळे मी वेळोवेळी त्या मित्रांनी मला वेळोवेळी भरपूर सहकार्य केले व प्रेम दिलं. त्या मित्रांचा उल्लेख करणे माझे या कर्तव्य समजतो. त्या मित्रांमध्ये मी माधवभाई चौधरी, सुरेश भाऊ पाटील, दिलीप पाटील, प्राचार्य नरेंद्र पाटील, भैयासाहेब अविनाश सुर्वे, संजय गिरासे, डॉक्टर संजय पाटील, चंद्रकांत नाना संदाने, लोटन पाटील, रत्नाकर माळी असे मला जिवलग उत्तम मित्र त्या काळी मला जीवनात मला घडवण्यासाठी त्या माझ्याशी एकनिष्ठ आणि माझ्यावर नेहमी सतत प्रेम करत राहिले. असे असताना 8वी नंतर 8वीत शिक्षण घेत असताना कुस्ती व कबड्डी या खेळाचे धडे गिरवत असताना माझ्या जीवनात मी माझ्या नवजीवन रामदास व्यायामशाळा जोपूर या व्यायामशाळेत जातो नाते जोडले गेले व त्या ठिकाणी मला स्वर्गीय आनंद भाऊ गोडसे, लक्ष्मण भाऊ गोडसे यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून माझ्या जीवनातील बदल घडवून शकला. या मला कुस्तीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. त्यांच्या आशीर्वादाने मी त्यांच्या समोर या ठिकाणी उभा आहे. माझ्या पश्चात चालत असताना येथे सुपे संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी चांगले मित्र व आदर्श शिक्षक मिळत गेले व मित्र
त्यांचा उल्लेख करणे हे सुद्धा माझं ते कर्तव्य समजतो। त्या ठिकाणी मला माननीय बाबा राजवर्धन कदम मागे, रमेश निकम, शिवादादा पवार, सुभाष बाबर, दिलीप उपाध्ये, सुनील गिरारी, राजन चौक, राजू मोरे, शिवरामन पगारे सर असे असंख्य मित्र त्या ठिकाणी मला मिळाले आणि त्यांनी मला मनापासून प्रेम केले। हे सर्व करीत असताना माझ्या आयुष्यात आदरणीय लक्ष्मण भाऊ गोडसे, गोसाऊ गोडसे या कुटुंबियांनी मला मुलाप्रमाणे, स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम जिव्हाळा दिला। तो आपल्या घरात कुठल्याही प्रकारे कसलेही काम करतात पडून न देता त्यांनी माझ्या आयुष्यात आई वडिलांनंतर हेच माझे जीवनातील शिल्पकार आहे। मी आज जे काही आहे त्यांच्या प्रेरणेपासून त्यांच्या मार्गदर्शनाने वैभव प्राप्त केलेली आहे। त्याच प्रकारे काही महत्वाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गेले होत्यामध्ये भागवतप्पा गवळी काटकर, सुरेश गवळी, कुस्तीसाठी जे लागणारे मला जे काही खुराक माझं जे काय होतं त्या या माझ्या दोघी मित्रांनी मला त्यावेळी मनापासून मदत केली, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा ऋणी आहे। तसेच माझे म्हणजे मानलेले मामा होते मधुकर मामा काय, हे नाशिकला असताना त्यांनी मला, मी इचेला असताना त्यांनी मला कुठल्याही परिस्थितीत रूम न करू देता व कंपनीतनं हॉस्टेलला राहू देता त्यांनी मला स्वतःच्या घरामध्ये वर्षभर माझा सांभाळ केला आणि कुठल्याही प्रकारे जे मला काही लागेल मदत त्यांनी मला पूर्णपणे केलेली आहे। त्यांचाही मी ऋणी आहे।